कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् ततः पदं तत्परिमार्गितव्यम् ततः पदं तत्परिमार्गितव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिप्रसृता पुराणी यतः प्रवृत्तिप्रसृता पुराणी ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिप्रसृता पुराणी तव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये प्रसृता पुराणी ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव च आद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी असे याचे पद आहेत. असा पदछेद आहे. अन्वय असा आहे ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता भूयः न निवर्तन्ते तमेव च आद्यं पुरुषं प्रपद्ये नाही आधी घ्यायचं ते यतः पुराणी प्रवृत्ती प्रसृतः आणि तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये असा अन्वय आहे. अर्थ असा आहे ततः पदम ततः म्हणजेचा अर्थ त्यानंतर तत्पदं परिमार्गितव्यम नंतर त्या परमपदाला ब्रह्मपदाला मार्गितव्यम मार्ग येते म्हणजे शोधणे. असं त्या पदाला शोधावं त्या पदाचा शोध घ्यावा. मार्गितव्यम म्हणजे थोडक्यामध्ये ते जे परमपद आहे ते परमपद तत्त्वमसी महावाक्याच्या द्वाराने त्याचं संशोधन करावं याचा अर्थ असा समजून घ्यावा एक. आणि असा अर्थ समजून घेतल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी यस्मिन गता ज्या ठिकाणी गेले असताना ज्या ब्रह्मपदाला प्राप्त झाला असताना तो साधक किंवा कोणी संत असेल तो तर भूयः न निवर्तन्ते तो त्या पदाला प्राप्त झाल्यानंतर परत तो पाठीमागे येत नाही तर काय होतं ते तद्रूपतेला प्राप्त होतं असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे थोडक्यात त्या पदाचा शोध घ्यावं आणि त्या पदाचा शोध घेतल्यानंतर त्या स्थानाला प्राप्त झाला. त्या स्थानाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा तो परत पाठीमागे येत नाही याचा अर्थ परत तो जन्म आणि मृत्यू या फेऱ्याला परत येत नाही. वरच्या ओळीचा अर्थ खाली असा आहे तर यतः पुराणी प्रवृत्ती प्रसृता ज्याच्यापासून ज्या परमात्म्यापासून ही सृष्टीची पुराणी म्हणजे अनादिकालाची जी प्रवृत्ती आहे ती विस्तारित झाली अशी जी प्रवृत्ती आहे ज्याच्यापासून ही पुराणी प्रवृत्ती झाली आहे असा तमेव म्हणजे त्याच अशा आद्य पुरुषाला प्रपद्ये मी त्या पुरुषाला शरणागती पत्करतो. मी त्या पुरुषाला शरण आहे
असा श्लोकाचा अर्थ आहे, सरळ अर्थ आहे. त्यानंतर त्या परमपदाचा शोध घ्यावा. नंतर ते शोध घेऊन ज्या ठिकाणाला गेला असताना परत तिथून तो परत पाठीमागे येत नाही. आणि असं जे पद आहे, परमपद आहे, परब्रह्म आहे, असा परमात्मा आहे, अशी जी यतः ज्याच्यापासून जी पुराणी ही सृष्टीची परंपरा झाली आहे, असा जो परमात्मा आहे, त्या पुरुषालाच मी काय आहे, प्रपद्येना मी त्या पुरुषाला शरणागत आहे. थोडक्यामध्ये मी त्याला शरण आहे, असा श्लोकाचा सरळ अर्थ आहे. विस्तरित अर्थ असा आहे. मागच्या श्लोकामध्ये झालं होतं काय, तर शेवटचं पद असं होतं, मसंग शस्त्रेन दृढेन चित्वा. पाठीमागच्या पदामध्ये काहीतरी बोलण्यात काहीतरी गोळ झाला. गंधड साहेब म्हणले ते काय, तर ते तुम्ही मध्य शब्द नसताना ऐकला, कोण माझ्याकडून बोलायचा राहिला असेल. तर हा जो प्रपंच आहे, सुरुवात काय त्याची, तर जी त्याची सुरुवात नाही, तर अस्य इह रूपम न तथा उपलभ्यते. या प्रपंचाचं मागं जसं वर्णन केलं तसं येथे प्रतीतीला येत नाही. जो प्रपंच ज्याला आदी नाही म्हणजे आरंभ नाही आणि ज्याला अंत नाही, पण मध्यंतरी मात्र तो सुस्थितीत असा उभा आहे, असंच ऐकलं ते. पण मध्यंतरी आहे, मध्यंतरी दिसण्यापुरता तो क्षण मात्र संस्थितीत आहे, संप्रतिष्ठित आहे. म्हणजे बोलण्याचं राहिलं असेल एखाद्या वेळी, पण मध्यंतरी भासमान आहे. म्हणजे थोडक्यात ज्याला आदी नाही, ज्याला अंत नाही आणि ज्याला मध्य पण नाही. जी गोष्ट आदी अंत नसते ती मध्य पण नसते, ती प्रतीती असते, भासमान असते. प्रतीती मात्र सत्ताकत्वम प्रातिभाषिकत्वम, असा तो पाठीमागचा विषय होता. पद राहिला असेल एखादं उच्चारायचं, तर वयाच्या मनाने ती गोष्ट होऊ शकते किंवा बोलण्याच्या ओघातही ती गोष्ट होऊ शकते. तर सुरुवात कुठून करायची ती, आता सुरुवात अशी आहे, तर असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. तर असंग शस्त्र नाम संगरहित असं जे शस्त्र आहे म्हणजे वैराग्य शस्त्र, आणि त्याचा त्या प्रपंचाचा छेद करून इथपर्यंत झालं. असंग शस्त्रेन दृढेन चित्वा म्हणजे दृढ याने त्याचा छेद करून असं थांबलंय. मग पुढे काय, म्हणजे पहिली गोष्ट वैराग्य प्राप्त झालं ततः, नंतर त्यानंतर मग त्या मार्गाचा शोध घ्यावा. ततः याचा अर्थ त्यानंतर म्हणजे साधन संपत्ती संपादन केल्याच्या नंतर. कोणीही त्या मार्गाचा शोध करणं योग्य नाही आणि त्याने ते करू नये. कारण का, अधिकार अनधिकारात पर कार्य न चर्चेत. पात्रता नसेल तर त्या माणसाने केलं कार्य ते विनाशाला प्राप्त होतं, त्याचा कोणताही फायदा होत नाही. म्हणजे याचा अर्थ स्वयंपाक करायचा एक अधिकारी लागतो, एखादा धरण करायचं असेल, पूल करायचा असेल, इमारत असेल, त्याच्याकरता इंजिनिअरिंग पात्रता लागते. रोगी तपासा त्याच्याकरता डॉक्टर त्याला एक पदवी आहे, त्याला एक डिग्री आहे. पात्रता असेल तर त्याने त्या विषयात प्रवृत्त व्हावं, त्या मार्गाचा तो विषय हाताळावा. तसं तुम्हाला जशी पात्रता, शेती करायची, स्वयंपाक करायचा, जे जे काही केल्या जातं त्याकरता पहिली त्यांनी त्याची पात्रता सिद्ध करावी लागते आणि मग ते कार्य करावं लागतं. तसं वैराग्य झालं ततः नंतर काय, तर नंतर त्या मार्गाचा नाम ब्रह्मपादाचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे. तो शोध घेण्याकरता उठला कोणी बी, परमार्थात हीच अडचण तयार होते. कोणीही अधिकारा वाचून ज्यावेळी परमार्थ बोलल्या जातो, गीतेवरती प्रवचन असेल, अभंगावरती कीर्तन असेल किंवा प्रबोधन असेल, तो त्याची पात्रता ओळखत नाही. आपलीची याचा अधिकार आहे का, आपल्याचं ज्ञान आहे का, तर ते आधी समजलं तर लोकाला 100% समजावं लागतं, मग 50% लोकाला सांगता येतं. तर इथं असं म्हणतात या ठिकाणी, तर ततः म्हणजे कधी, तर साधन वैराग्य प्राप्त झाल्याच्या नंतर काय, तर पहिला आला विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुता. जर तुम्हाला अध्यात्मज्ञान ऐकायचं तेवढा काळ जर तुम्हाला तुमच्या वृत्तीला तुमच्या शरीराला
या संपूर्ण उपाधीचा त्याग होत नसेल तर तुमची ती पात्रताच नाही. चालता चालता ऐकायला लागला, बाजारात ऐकायला लागला, त्यागच करावं लागेल ना, वैराग्य. आणि त्यानंतर तुम्हाला पहिला विवेकानंतर त्याग करावा लागेल ना तुम्हाला. याचा अर्थ ज्यावेळी तुम्हाला ऐकायचं त्या कालामध्ये असंग सस्रीना दुढेना धगधगीते ज्वाळा अग्नी जायचा. प्रवचनाला बसला आणि मध्येच फोन घेतो, गीत ऐकायला बसला अध्यात्म, ऐकायला बसला गीता तत्त्वज्ञान, मध्येच हॅलो गेलो दिला ठेवून फोन, 2 मिनिट हॅलो गेलो दिला ठेवून फोन, आता लघवीला गेला, आता इकडं पाहतो. तुझी आपण काय खिरपेटे काय ती गोष्ट नाही. विवेक, वैराग्य, समाधी वापरावं लागतं. परमार्थ करायचा तर इंद्रियाचं दमनच करावं लागतं. कोणालाही परमार्थ करता येत नाही, नाही तर मग परमार्थ करतो व्यस्त नाही करतो, नाही दमन. परमार्थाला प्रतिबंधक अशा तुम्हाला इंद्रियाचं दमन करावं लागतं. परमार्थाला जे जे प्रतिबंध करतं असा मनाचा विचार त्याला तुम्हाला रोखावंच लागतं. आणि मग त्या ठिकाणी शम दम, पुढे आले शास्त्र, गुरु, ईश्वर, भगवान याच्यावर तुम्हाला श्रद्धाच ठेवावी लागते. या सगळ्या गोष्टी येतात आणि त्यातून तीव्र जिज्ञासा निर्माण व्हावी लागते. जिज्ञासेने चालत नाही, तीव्र जिज्ञासा. मग तीव्र जिज्ञासा असल्यानंतर मग तो काय गार नाही पाहत, पाऊस नाही पाहत, पाठ ऐकायचं म्हणजे ऐकायचाच, ऐकतोच तो. त्याला जिज्ञासा लागते ना, जिज्ञासेशिवाय काय होत नाही. म्हणजे तुम्हाला जिज्ञासा पण पाहिजे. हे पहिलं प्रारंभिक झालं हे. आणि प्रारंभीच्या नंतर मग पुढचा प्रश्न येतो, मग त्याला श्रवण, मग त्याला येतं ते श्रवण. आणि श्रवण झाल्यानंतर मग येतं मनन, आणि मन नंतर येतं निधिध्यासन, आणि मग आला तत्त्वम पदार्थ शोधन, ततः मार्गितव्यम, असा याचा क्रम आहे. तत याचा अर्थ संन्यासस्य श्रवणं कुर्यात. शंकरानंदाचं म्हणणं असं आहे, संन्यास घे तरच श्रवण कर. आणि संन्यास घे याचा अर्थ काय, तुकाराम महाराजांचा संन्यास घे. लोकांनी सांगितलं नका घेऊ. तुकाराम महाराजांनी सांगितला, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला, तो संन्यास घे. तुकाराम महाराज म्हणतात, ऐसा घे का संन्यासन करी संकल्पाचा न्यास. तत्त्वज्ञान ऐकायला बसला त्या कालामध्ये तुला मनातले सगळे संकल्प विकल्प बाजूला ठेवून शुद्ध मन करूनच ऐकावं लागेल, तर तुझ्या पत्रात ते पडेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या ठिकाणी मी माझी आईशी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पारता तो संन्याशी जाण. तत्वज्ञान ऐकतो माझं जर तुमच्या डोक्यातच असेल, घरदार बायको अमक तमक नाही, किंवा मी डोक्यात येत असेल. बऱ्याच वेळा माणसं महामोठ्या पदाला, महामोठ्या लाभाला ठोकरतात. अहंकार आडवा येतो ना. मी आला ना आडवा, मी आडवा आला तर तो माणूस प्रपंच असो की परमार्थ असो, व्यवहार काही असो, त्याचा मी एवढा वाईट असतो, तो डोंगरा एवढा मी त्याला कुठे थांबवतो, कोणत्या मार्गाला घेऊन जातो. परमार्थात त्या माणसाची लायकी त्या माणसाने ऐकूच नाही. तत्त्वज्ञान ऐकत असताना जर त्याला त्याचा अहंकार आडवा येत असेल, संपत्तीचा असेल, विद्येचा असेल, कलेचा असेल, रूपाचा असेल, किंवा ज्याचं ऐकायचं आहे त्याच्याबद्दल तुमचा काही रागद्वेष असेल, आणि त्याबद्दल जर तुमची अहंता, तुमचा अहंकार दुखवत असेल तर, आणि मग त्यांनी तो तत्त्वज्ञान सोडून जर अहंकार गोंजारला तर हानी कोणाची होणार? ते हानी त्याचीच होती. अहंकार गोंजारणं, अहंकार मोठा करणं यात माणसाला प्रत्येकाला रुची वाटते. लहान मूल असेल, लहानापासून मोठ्यापर्यंत, आणि किडामुंगीपासून अगदी हत्तीपर्यंत प्रत्येक जीव रोज नित्याने उठून तिची अहंता जोपासतो, त्याची अहंता गोंजारतो आणि तिला पोसतो. फक्त इथं अहंता कळते, इथं अहंतेचं मर्दन केलं जातं, अहंता सोडता येते. आणि अहंता सोडण्याचं हे शास्त्र आहे, अहंता सोडायचं शास्त्र आहे. आता जिथं गंगेतच जाऊन जर तो घाण करायला लागला, यातच येऊन जर अहंकार वाढवायला लागला, यातच येऊन जर अहंकार गोंजरायला लागला, तर त्याला ती कशी गोष्ट शक्य होईल? आणि म्हणून इथं तसं होत नाही. तर त्याकरता ह्या सगळ्या गोष्टी असा सण मी आणि माझं हे तुला बाजूला ठेवावं लागेल. कुठपर्यंत? जोपर्यंत तत्त्वज्ञान ऐकतो तोपर्यंत.
त्याचा वेगळा संन्यास घे, म्हणजे लाल कपडे करून सगळं घरदार सोडून मग श्रवण कर. होत असेल आणि ज्याला मिळालं, ज्याच्या नशिबाने चांगलं आहे. आता मला सारख्याला मिळालं दैवयोगाने, त्याचं नाटक प्रत्येकाने त्याचं हे करायचं ते नाही होत ना. मनुष्य जीवन प्रारब्धाने त्याच्या कर्माने बांधलेलं असतं. त्या कर्माने निवंत जगावर राहावं, कशाला कुठं नाही आहे तसं. जे आलं त्याला यस सर आपलं मंत्र राहायचे, एवढं आले राहू दे, काय नाही फरक पडत. प्रश्न विचाराचा आहे, प्रश्न वृत्तीचा आहे. प्रश्न विचाराचा आणि वृत्तीचा आहे. शरीर असू दे ना तुझं कुठे, देह असो माझा भलती ठाई आणि चित्त तुझे पायी. मग प्रश्न चित्ताचा आहे, प्रश्न चित्ताचा. चित्ताने संन्यास घेते तो, चित्ताने त्याग करायचा तो चित्तानेच, विवेक करायचा तो चित्तानेच. प्रश्न विवेकाचा कुठे चित्ताशी, शरीराशी नाही. वैराग्याचा कुठे तो चित्ताशीच येतो. हा अहंकार जोपासायचा ना अहंकार फेकायचा, हे सुद्धा कोणा संबंधित चित्ताच्या. त्यामुळे चित्त काय नोकरीला जातं का एखाद्याच्या? शरीर जातं, शरीराला तर चित्त तर सगळीच जातं, मग शरीर त्याचं काम करतं. प्रपंचात वाट्याला आले भागा ते करीतो आणि पुढे तुझे नाम उच्चारितो. तोंड नाही काम करीत ना, मग तोंड जसं चित्त नाही काम करीत ना. काम जसा आहे तसा राहू दे आणि चित्ताने परमार्थ कर. तात्पर्य कशा करत एवढं सांगितलं. संन्यासन श्रवणन कुर्यात. श्रवण करायला बसला त्या काला तुला संन्यासच होणं आहे. न्यस्त सम्यक न्यास, चित्तातलं सगळं बाजूला काढूनच ठेवणं आहे. तर त्या माणसाला त्याचं श्रवण घडतं. आणि श्रवण जर झालं तर, श्रवण याचा अर्थ ते काय? श्रवण म्हणजे काय? ऐकणे काय? श्रवण म्हणजे ऐकणे नाही. श्रवण म्हणजे ऐकणे नाही. जे वाक्य वेदांत वाक्याचं जे तात्पर्य आहे, ऐकणे नाही. वेदांताचा अर्थ कळणे पण नाही आणि तात्पर्य कळणे पण नाही. श्रवणाचा मेन अर्थ आहे निश्चय. जे तत्वज्ञान ऐकलं त्याचा निश्चय करणं, याला श्रवण म्हणतात. आणि श्रवणाची गोष्ट इतकी सुंदर सांगितलेली आहे. काय म्हणले? परोक्षम ब्रह्मविज्ञानम शाब्दैकदेशिकपूर्वकम बुद्धिपूर्वक कृतम पापम दहती वन्यवत. असं आहे. बुद्धिपूर्वक केलेलं पाप, बुद्धिपूर्वक केलेलं पाप असेल तरी असं आहे. परोक्षम ब्रह्मविज्ञानम, परोक्ष ज्ञान झाल्यानंतर परोक्ष आपलं बुद्धिपूर्वक केलं म्हणजे जाणून आणि न जाणून केलं जे पाप असतं ते पाप. परोक्षम ब्रह्मविज्ञानम काय शाब्दैकदेशिकपूर्वकम बुद्धिपूर्वकम कृतम पापम दहती काय वन्यवत दहती. असं आहे. म्हणजे त्या केल्या पापाला सर्वांचं सामर्थ्य एवढं आहे, ते संपूर्ण पापही घालवतं, अज्ञानही घालवतं आणि ज्ञानही प्राप्त करून देतं. ते कुठं पण ते ऐकताना झालेला निश्चय, तो निश्चय घेऊन मनामध्ये दृढ करायचा, त्यालाच मन म्हणतात. म्हणजे भावी तत्वाचं चिंतन, संभावित तत्वाचं चिंतन करणं, त्याला म्हणतात मनन. आणि निध्यासनाचा अर्थ काय? धारणा. ते केलं तिथं पण निश्चयच येतो. केलेला निश्चय इथं दृढ करणं आणि केलेला निश्चय एकाग्र करणं, त्याला निध्यास म्हणतात, त्याला समाधी म्हणतात, त्याला ध्यान म्हणतात. आणि मग तोच निश्चय तत्वपदार्थ शोधन यामध्ये आपल्याला पूर्ण समजून घेण्यापर्यंत तो निश्चय काम करत असतो. असं श्रवण आहे. सांगितलं तुम्हाला. श्रवण, मनन, निधिध्यासन आणि मग पुढं आले तत्वपदार्थ शोधन. त्याचा हे अर्थ आहे त्याला. मग पुढं ततः आणि तत्पदम. ततः म्हणजे एवढं सांगितलं. याच्यानंतर मग काय? तत्परिमार्गितव्यम. तत्परिमार्गितव्यम मार्ग येते. तत् म्हणजे ते पद आणि परि याचा अर्थ उपसर्ग आहे. परिमार्गितव्यम ते शोधावे. तर काय शोधावे? ते काही शोधू नको. शोधणे याचा अर्थ आहे समजून घेणे. आणि समजून घेणे म्हणजे काय? तत्वम पदार्थ, त्याला महावाक्य असं म्हणतात. तत्वमशी महावाक्य असं म्हणतात. तत्व म्हणजे तत्पद काय आहे, त्वमपद काय आहे. तत्पदाचा वाच्य ईश्वर आहे आणि तत्पदाचा लक्ष्य ब्रह्म आहे. त्वमपदाचं वाच्य जीव आहे आणि त्वमपदाचं लक्ष्य कुटस्थ आत्मा आहे. आणि ब्रह्म आणि आत्मा साक्षी कुटस्थ अशी या पदाने याचं ऐक्य सांगितलं. वाच्यार्थाचा त्याग, लक्षार्थाचं ग्रहण
आणि याचं ऐक्य कसं आपल्याला ऐक्य प्राप्त होईल याचं चिंतन करणं, याचा अभ्यास करणं, याला म्हणतात मार्गितव्यम, याला म्हणतात शोधणे. काही शोधण्यापेक्षा स्वतःला शोधणे याला म्हणतात मार्गितव्यम. समजलं असेल तुम्हाला. तर आणि असं मार्गितव्यम असा शोध घेतल्यानंतर जीव परमात्म्याच्या एकतेचा शोध घेतल्याच्या नंतर यस्मिन गता, तो कोणत्या तरी मुक्कामाला जातो ना, तिथं गेल्याच्या नंतर यस्मिन गता, त्या ब्रह्मस्वरूपाला आत्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर यस्मिन गता न निवर्तन्ती भूयः न निवर्तन्ती, तो परत पाठीमागे येत नाही. याचं भरपूर वर्णन केलं. तर तुम्हाला तत्विधी प्रणिपातीनं या श्लोकाच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आहेत तिथं. तनु मनुजे विचारणाशी लागावे, अगरवता करावे वगैरे वगैरे हे सगळं झाल्यानंतर मग ते मार्गतव्यम असं आहे. तर असं आहे. आणि मग काय करावं, मग ते शोधन घ्यावं. तर कोणाला शोधायचं, ते स्वतःला शोधायचं. शोधन घ्यायचं म्हणजे कोणाला कुठं बाहेर जाऊन शोधायचं काय, ते स्वतःला शोधायचं आहे. मार्गितव्यम याचा अर्थ स्वतःला शोधायचा आहे. आणि मग शोधायचं म्हणजे काय होतं, ते मग शोधित कुठं जायचं आहे आणि मग तिथं गेला आणि त्याला परत पाठीमागे यायचं आहे, हा प्रश्नच उद्भवत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का कवने एके भ्रमले प्राणी, मी तो नव्हे चोरला म्हणे, नाथीला तो छंदो अंतकरणे घेऊन ठाके. तर ज्ञानेश्वर महाराजांचं फार सुंदर उदाहरण दिलं आहे. किंवा एखादा दारुडे असतो, ते प्यायल्याच नंतर ते काही पण बरळतं. माझी बायको चोरून नेली म्हणतो. आता बायको जवळ राहते ती, किंवा कुठं प्यायला गेला आणि ते काय म्हणतो, अरे मी हरवलो काय करू, आता हरवलो काय करू असं म्हणतो. तो गडबडून जातो, कुठपर्यंत तसाच पडून जातो. आणि निशा उतरल्यानंतर काय म्हणतो, मग मी हरवलं, मग शोधितो का तो? स्वतःचं ज्ञान झाल्याच्या नंतर शोधणं थांबलं की नाही, शोधणं थांबलं त्याचं. ते तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बिचारा एक असा भोळा नवरा होता आणि त्या बाईने सांगितलं, जा बाजारात घेऊन भाजीपाला घेऊन ये म्हणे. आणि तेव्हा मी हरवलं, मग नाही हरवायचं म्हणे तो मी घेईन, तू काय करशील इथं, तू राहिली घरात, मी गेलो बाजारात आणि मी हरवलं. मग तिने घेतलं काळा दोरा, असा ईदभर काळा दोरा घेतला, त्याच्या पायाला बांधला, असा दोरा बांधला. जा म्हणे, आता तुमचा दोरा तुटला का मग तुम्ही हरवली समजायचे, आणि दोरा नाही तुटला का मग तुम्ही आईच समजायचं. असं ते गडीभर झालं की पायाकडे पाहायचं, हायगडे म्हणलं आपण, असं दुकान पायाकडे पाहायचं, हायगडे म्हणलं आपण. आहे झालं, मिनटाला आहे म्हणायचा. आला मध्येच एक गारुड्याचा खेळ चालू होता आणि गर्दी जमली होती, गेलं त्यात घुसलं. काय झालं काय नाही, त्या गारुड्याने काढला, त्यातून पेठरीतून साप काढले. तो माणसाची गती, ते काय खातो काय त्या लोकांना एवढे, पण साप काढून सोडली लागलं, वळवळ करायला. जे गारुड लोकांना तोडी काही याचा द्वारा गेला तुटून, गेलं लांब पाहिलं तर चाल द्वारा काय झाला म्हणलं, लागलं मोठमोठे बोंबल्याला, हरवलो. लोक तू कसं काय हरवशील, तू आहेस ना इथं, तू हरवला कुठं, तू नाही म्हणला, मी तुम्हाला नाही माहीत म्हणलं, त्यातलं मला माहिती म्हणलं, मी हरवलं म्हणला. आता लोकांनी चौकशी केली, हरवला कसं काय म्हणले ते आता. आणि मग ती बायको आली, घरी येऊन द्वारा घेऊन आली. तिला माहीत होतं हे अर्ध्या डोक्याचं आहे. द्वारा घेऊन आली, बांधला. द्वारा म्हणले, का काय झालं, आज मी हरवलं तुला म्हणलं, मी तर तू ऐकलं नाही, मी हरवलं म्हणले. कुठं हरवलं म्हणले, पहा बरं द्वारा, अरे हाय म्हणले, सापडलो म्हणे. द्वारा पाहिजे म्हणे, सापडलो. कवनू एक भ्रमलेपणे तो नव्हे का चोरलो म्हणे. तू कुठं चोरायचा. आणि मग तो शोधणे, याचा अर्थ तुला शोधायचं आहे. त्याचं शोधणं थांबलं कधी, ते शोधलंच नव्हतं, कुठं जायचंच नव्हतं, तर परत यायचा प्रश्नच कुठे येत होता. जायचाच प्रश्न होता, तर यायचा प्रश्नच नव्हता. आणि म्हणून मग यस्मिन गतानं निवर्तन, ते मग जाणंच जर नाही तर येणं कसं काय झालं. मग ते जाणं असेल तर येणं होतं ना. यस्मिन गता, मग त्या ठिकाणी भूया न निवर्तन्ती. अरे भूया न निवर्तन्ती, जोपर्यंत चालायचं, जोपर्यंत पाहायचं, जोपर्यंत बोलायचं. किती सांगितलं, चालण्याकरता पाय असावे लागतात आणि चालण्याकरता भूमी असावी लागते.
भूमी असेल तर चालेल आणि पाय असेल, त्या दोन्हीपैकी एक नसेल तर चालेल का? तो नाही चालायचा का नाही? पाहायचं असेल, एक तर वृत्ती असेल तर पाहिल आणि पुढे विषय असेल तर पाहिल. एक तर विषय तरी पाहिजे, विषयही पाहिजे आणि वृत्ती पाहणारा पाहिजे. या दोघातला एक नसला तरी पाहणी क्रिया संपली का नाही? संपली. बोलायचं झालं, आता तिथं मुळात मुका येतो. तो बोलायचं जर प्रक्रियाच नाही तर बोलेल कसा तो? म्हणजे याचा अर्थ चालण्याकरता पाय आणि भूमी पाहिजे आणि पाहण्याकरता नेत्र आणि विषय पाहिजे, बरोबर आहे. पण जिथं समजा भूमी संपली आणि पाय नाही, आता जाणं माग येणं हा विषय राहिला का? काय नाही, विशेष नाही. जाणं माग येणं हा विशेष नाही राहिला. तो पाहणारा जर संपला तो पाहिल कस काय? चालणाऱ्याचे पाय जर आऊट झाले तर तो जाणं येणं हा प्रश्न राहिला कुठला? तो जाणं येणं नाही. मुकाच जर झाला तर बोलण्याचा विषय कुठला? विशेष नाही तर शब्दच नाही तर बोलेल कसा? बोलणं का थांबलं, चालणं का थांबलं आणि पाहणं का थांबलं? पाहणाऱ्याचाच अत्यंत अभाव झाला, चालणाऱ्याचाच अत्यंत, पायाचाच अत्यंत अभाव झाला. तर भूया न निवर्तन्ती, माग याला चान्स कुठं राहिला? येईलच कसं काय माग तो? अरे ऊसाची साखर झाल्यानंतर साखरेने पुन्हा ऊस होईल ही संकल्पनाच चुकीची आहे. पाण्यात मिठाचा खडा जर पाण्यात गेला आणि तो जलमय झाला तर त्या जलमय झालेल्या मिठाने पुन्हा मिठाचा खडा होणं हे संभवतं का? संभवतच नाही. असं होऊ शकत नाही. ज्या काळात लोणी झालं ते परत कधी दही होऊ शकत, तुपाचं कधी दूध होऊ शकत नाही. लाकडातला अग्नी भडकला आणि त्यांनी लाकूड जाळून टाकल्यानंतर पुन्हा लाकूड होणं ही गोष्ट संभवतच नाही. तर त्याला काय म्हणतात ते, या ठिकाणी यस्मिन गता, ज्या ठिकाणी गेला, दुधातून तूप झालं, साखरेचा ऊस झाला, लाकडातला अग्नी झाला, मिठाचं पाणी झालं, भूया न निवर्तन्ती, परत पाठीमागे येत नाही, तो तद्रूप होतो. येतच नाही तर मग न निवर्तन्ती कायला सांगितलं? येतच, येण्याची प्रक्रिया जर नाही, मग आता तुम्ही असं बोलू शकता का? झाले मीठ माग कसं काय ना भाऊ, मीठ माग कसं काय ना, साखर ऊस कसं काय? असं ही प्रक्रिया संभवते का? संभवतच नाही. ही ही प्रवृत्ती किंवा ही गोष्ट संभवत नाही. तर भगवान या ठिकाणी पुन्हा न निवर्तन्ती, भूया न निवर्तन्ती, परत ते पाठीमागे येत नाहीत. असं का म्हटलं? एखाद्या वेळी तुम्हाला नाही म्हणून सांगायचं असतं, त्या काळात येथे काही नाही, त्याकरता शून्य तर काढावं लागतो का नाही? शून्य काढून काही नाही सांगावं लागतं. आणि काही नाही हे सांगण्याकरता, अभाव सांगण्याकरता, अभाव सांगितला तरी काही नाही हे सांगता येत नाही, आणि शून्य काढला तरी काही नाही हे सांगता येत नाही. तुम्ही काही नाही म्हणले, सांगायला गेले का तुमचं बी संगलं सगळं. हे सर्वाचा अत्यंत अभाव म्हटलं तर अधिकारण बसलं तुमच्या बोकटी, अधिकारण स्वीकारावं लागतं आणि प्रत्युगी स्वीकारावा लागतो. या सर्वांचा अत्यंत अभाव म्हटला, अरे पण अत्यंत अभाव म्हटल्यानंतर अधिकरण स्वीकारलं ना आणि प्रत्युगी पण स्वीकारला. आणि शून्य ज्या काल शून्याला खाली पाठी लागेल का नाही? शून्य पण आलं का नाही? शून्य आलं पाठी लागली काही, हे कसं काय सांगता येते? हे नाही सांगता येत तिथं. मग हे सांगता येत नाही, प्रक्रिया संभवते. अभाव म्हणण्याची प्रक्रिया संभवते. यस्मिन गता, संपलं तिथं, पुन्हा न निवर्तन्ती. मग ह्या असं का म्हटलं? शून्य का काढावं लागला? अभाव का सांगावा लागला? ना परत माग येत नाही काय सांगावं लागतं? समजून देण्याकरताच मग शून्याला एक दाखवण्याकरत्याला फाटा वाढावा लागतो आणि मग त्या झिरोचा काय, शून्याचा काय होतो? एक होतो, बरोबर आहे का नाही? मग तो योग झाला आणि एवढी दांडी पुसली का काय झाला? झिरो झाला. एक दाखवायला सुद्धा काय लागते? शून्याला रेग वाढावी लागते. आणि नाही, एक नाही दाखवल्या का सुद्धा काय? रेग पुसावी लागते. पण रेग पुसली हे काही जरी झालं तर हे स्वीकारावं लागतं. काय स्वीकारावं लागतं? त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे औपधिक दृष्टीने स्वीकारून समोरच्या व्यक्तीला सांगण्याकरता पद आणि प्रक्रिया स्वीकारावी लागते. आणि म्हणून म्हणतात भूया न निवर्तन्ती. समजलं? भूया न निवर्तन्ती, भूया यस्मिन गता न निवर्तन्ती. शिल्लक राहिलं कुठं सांगायला?
पण समोरच्याला समजेल कसं बघ? समोरच्याला समजणार. एखादा गेला आणि पाण्यात बुडाला, बोंबी सकट बुडाला, बेबी सकट नाही, बोंबी सकट बोंबी सकट नाही, बोंबी सकट बुडाला तर बीबी सकट बुडाला असं नाही त्याचा अर्थ. त्यांनी बोंब मारली आणि उडी टाकली, आता बोंबही बुडाली आणि तोही बुडाला. आता सांगायला कोण पुन्हा भोई हा न निवर्तन ते सांगायचं कुठं राहिलं शिल्लक ते आता. पण मग अज्ञानी जीवाला समजून देण्याकरता, साधकाला विद्यार्थ्याला समजून देण्याकरता तो त्या मार्गाला, त्या पदाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जन्म आणि मृत्यू या प्रक्रियेला तो परत येत नाही या सांगण्याकरता ते आध्यात्म स्वीकारलेलं असते गोष्ट. नाही तर मग बोलण्याचा प्रश्न येत नाही ना. आलं असेल तुमच्या लक्षात. आणि म्हणून जसं तुम्हाला उदाहरण, स्वतःला भेटल्याच्या नंतर त्याचं शोध नाही थांबतं, जाणंही थांबतं आणि हे नाही थांबतं. तसं त्या मार्गाला, त्या पदाला शोधून तो तद्रूप झाल्यानंतर त्याचं जाणंही थांबलं आणि येणंही थांबलं. ना जाणे, ना येणे, ना शोधणे, काहीही शिल्लक राहत नाही. याला म्हणतात ततः नाही यस्मिन गता न भूयः न निवर्तन्ति. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. मग आता भूयः न निवर्तन्ति, मग इथं काय पुढे काय, यतः पुराणी प्रवृत्ती प्रसृतः. मग जे पद आपण ज्या पदाला प्राप्त झालो असा जो परमात्मा, परमात्मा असेल, त्या परमात्म्यापासूनच ही पुराणी परंपरा सुरू झाली. पुराणी या शब्दार्थ त्या अनादी कालापासून. आणि ही प्रवृत्ती म्हणजे काय? ही सृष्टीची प्रवृत्ती. प्रसृता म्हणजे काय झाली? विस्तारित झाली. पुराणी ही संसार वृक्षाची परंपरा एवढी विस्तारित झाली का त्याच्या विस्ताराचं वर्णन करण्याकरता लाखो ग्रंथ निर्माण झाले आणि लाखो चिंतन करणारे गेले. पण ती प्रक्रिया चालूच आहे आणि विस्तारितच आहे. म्हणून आशेची प्रसूती ती पुराणी. आणि कोणापासून? यतः नाम, ज्या परमात्म्यापासून, तमेव, त्याच पुरुषाला शरण मी शरण प्रपद्यते. तर यत प्रवृत्ती कुठून सुरू झाली? मग ते आद्य पुरुष आहे. तर कोणाच्या आद्य? आणि ती प्रवृत्ती सुरू कुठून झाली? ती अनादी. म्हणजे याचा अर्थ काय? अनादी सुरू झाली म्हणजे कुठून सुरू झाली? ती कुठूनच नाही सुरू झाली. आहेच नाही तर ती सुरू कशी काय व्हायची? जी नाहीच तर ती सुरू होईलच कशी काय? याचा अर्थ जिथं अहम वृत्ती सुरू होते तिथून ती सुरू होते. पुराणे बिराणी काय नाही. जीवाची जिथं अहम वृत्ती उठते तिथून ती सुरू होते. अनादी म्हटल्यानंतर त्याला कुठंतरी सांगावं लागेल. जेव्हा तेव्हा कुठंतरी अनादी म्हटले होते, काहीतरी सांगता येत नाही ही गोष्ट झाली तुम्हाला. अनआदी, ज्याला आधी नाही, जे सांगता येत नाही, मग त्याला अनादी. पण ती मग अनादी हे सांगण्याकरता, अरे ती जिथं तुम्हाला, आता आपल्या पाठीमागे जे व्यासांच्या काळात होते ते काय मग अनादीच म्हणत होते आणि आपण काय म्हणतो? अनादीच म्हणतोय. पण अनादी म्हणजे कुठून? ते अनादी नाहीच येते. जी वस्तू नसते तिला आदी आणि अंत सांगणं हे संभवत नाही. मग कुठून? प्रत्येकाच्या या क्षणापासून ज्या जीवाची अहमवृत्ती उत्पन्न होते, यतः, तिथून. ही पुराणी. याचा अर्थ जिथून आपली वृत्ती उत्पन्न होते, आपण जीव मानतो, जगत मानतो आणि तिथून ही प्रवृत्ती विस्तारित झाली आहे. भगवंताने ती विस्तारित केली आणि मग ती अनादी कालापासून झाली आणि ती अशी चालत आली. ही सांगण्याची एक प्रक्रिया आहे, हे समजून देण्याची एक प्रक्रिया आहे. पण ती अनादी काल पूर्वीची सुरू झाली नाही. स्वप्न कधी सुरू झालं? तुम्हालाच पडलं ना. तुम्हालाच स्वप्न पडलं ना. मग किती वाजता सुरू झालं, किती मिनिटांनी सुरू झालं आणि किती सेकंदाला संपलं, कोणत्या सेकंदाला सुरू झालं, का सांगता येत नाही? सांगता येतं का? मग का? ती स्वप्नातली वृत्ती, जिथं वृत्ती उत्पन्न झाली तिथून सुरू झाली ती आणि संपली कुठं? आता जिथून वृत्ती उत्पन्न झाली तिथंच संपलं ते. ज्या वृत्तीवर उत्पन्न तिथं वृत्ती संपलं ते. मग संपलं केव्हा आणि सुरू झालं केव्हा? त्या वृत्ती जिथं सुरू झालं तिथंच सुरू झालं आणि तिथंच संपलं, त्या क्षणाला झालं ते.
मग त्याच्या आधी 1 तास होतं असं आहे का? तुम्ही सांगता का स्वप्न त्याच्या आधी 1 तास होतं, नंतर त्याचा पिक्चर मला दिसायला मिळाला असं म्हणता येईल का तुम्हाला? स्वप्नाचं काय सांगणार? स्वप्नाचं जसं तुम्हाला स्वप्नाचे स्वप्न घ्या काय जागृती काय काय फरक नाही. स्वप्न वराड नव्हे स्वप्न घेच माय दिसतं ते जे देखणे सगळं ते स्वप्नाचे मृगजळे ना. मग स्वप्नाला जसं तुम्हाला त्याला म्हणतं का तत काय म्हणलं ते यतः पुराणी प्रसृती. मग हे स्वप्नाची अत्यंत ज्याच्यापासून अनादिकालाची प्रक्रिया सुरू झाली असं सांगता येईल का तुम्हाला? नाही सांगता येत. म्हणजे याचाच अर्थ स्वप्न जिथं उत्पन्न होतं, ज्या क्षणाला उत्पन्न होतं तिथूनच सुरू झाली का नाही? मग आपल्या ज्या जीवाला जिथून जगताचा भास सुरू होतो, जिथून त्याची अहमवृत्ती उत्पन्न होते ततः तिथून. आणि पुराणी का म्हणायचं तर नाही समजून कसं देणार मग ते. आणि त्यामुळे पुराणी समजून देण्याकरता म्हणजे ज्या परमात्म्यापासून ही सृष्टीची अनादी परंपरा उत्पन्न झाली, सुरू झाली आणि तीच विस्तारित झाली, हे काय सांगायचं आहे तर तो जो त्या सृष्टीचा आरंभ करणारा विस्तार करणारा मला त्याला शरण जायचं असं सांगण्याकरता ती गोष्ट सांगितली. आणि त्यामुळे याला अतीत काल म्हणता येत नाही. म्हणजे थोडक्यात जर डोकं चांगलं जागेवर ठेवलं आणि स्वप्नाचं चिंतन केलं तर याला दुसरं उत्तर सांगता येत नाही. आद्य पुरुषम, आद्य कोणाचे आद्य घेता? आद्य म्हणजे कोणाचे आद्य पुरुष? कोणाच्या आधी? आधी कशाला आहे? कालाच्या आधी घेता का? ह्या भूतसृष्टीच्या आधी घ्यायचं का? मायेच्या आधी घेता का? ज्ञानाच्या आधी घेता का? अज्ञानाच्या आधी घेता? आधी कशाला आहे? आद्यम पुरुषम पुरीशेती पुरुषम या शरीरामध्ये ज्यांनी शयन केलं त्याला पुरुष असं म्हणतात. आणि त्याला दुसरं विशेषण काय दिलं? त्याला आद्य. अरे पण कोणाचे आद्य? कालाचे आद्य म्हणता येईल. अतीत म्हणलं कालाचे आद्य आलं ना. कालाचे आद्य, कालाचे आद्य का देशाचे आद्य का भूताचे आद्य का सृष्टीचे आद्य का तुम्हाला ज्ञान होण्याचे आद्य? पुढे आद्य. आद्य कशाचं काय असते? जर त्या कालाला आधीच नाही तर पुरुषाला आद्य कसं सांगणार? कालाला आधी आहे का? कालाला आधी कसं काय सांगणार? कालाला आधी कसं काय सांगणार? म्हणजे कालाला जर आधी असतं तर कालाच्या आद्य पुरुष म्हटलं असतं. या भूतसृष्टीला जर काही आद्य असतं तर त्याला तो आद्य पुरुष म्हटलं असतं. देशाला आद्य असतं का? दिशाला आद्य आहे का? देशाला काय आद्य आहे? काहीच नाही. म्हणजे याचा जसं तुम्हाला स्वप्नाचा काल ठरवता येत नाही, स्वप्नाच्या काळ तुम्ही काय आद्य म्हणू शकत नाहीत. बरोबर स्वप्नाच्या पूर्वी असं काही तुम्ही सांगू शकत नाहीत ना. मग तसं स्वप्नाला जे आद्य म्हणजे कालाला आधी असता तर कालाच्या आधी म्हटला असतं. काल कधी निर्माण झाला याचा अर्थ तो ती प्रक्रिया अशी. म्हणजे सृष्टी उत्पन्न झाल्याच्या नंतर कालाची कल्पना आली, सृष्टी उत्पन्न झाल्याच्या नंतर देशाची कल्पना आली. या कल्पना आहेत का वस्तुस्थिती? ती संकल्पना आहे. ती स्वप्न बुद्धी अक्कल जागेवर ठेवून जर आपण त्याचं चिंतन केलं तर चालेल. स्वप्नाला आधी असतं का? नाही. स्वप्नाचा एक काल, स्वप्नाचा काल घ्या ना. स्वप्नाचा जो काल आहे त्याला आधी आहे का? काय ते कधी त्याचा भरोसाच नाही. उत्पन्न झालं तिथंच संपलं. ते त्याला आधी सांगता येत नाही, त्याचा अंत सांगता येत नाही. म्हणजे जर स्वप्नाला आधी काय असतं तर त्या स्वप्नाच्या आधी आपण काहीतरी सांगितलं असतं. म्हणजे त्याच सृष्टीला काय आधी सांगा बरं? सृष्टीला काय आधी? सृष्टीला काय आधी सांगता येत नाही. कारण जर सृष्टीला आधी असते आणि सृष्टीचा आरंभ झाला असता तर सृष्टीची उत्पत्ती इतक्या विस्तारित कधी भृगूपासून झाली, कधी परमात्म्यापासून झाली, कधी एक ओंबवशामाशी झाली, कधी 3 भूतापासून झाली. इतक्या विचित्र उत्पत्त्या सांगितल्यात. कारण का सांगताच येत नाही. मूल रडायला लागलं आणि घरात तो काय केलं, थांब म्हणा ते नाही, ते बागुलबा आला लग गप झालं लागलं खेळायला. मग थोड्या म्हणलं आई बागुलबा कुठे गेला? तुम्ही गेला बाहेर. तुम्ही कधी ते दार तर लावलेलं आहे. आता ते काय सांगन?
त्याचं तोंड गप करण्याकरता खिडकीतूनच गेला म्हणून, सापटीतूनच गेला म्हणून, तो कोपऱ्यातच बसला म्हणून, आता याच्यातच गोष्ट काय तर ते जर आलंच नव्हतं तिनं काय सांगावं बिचारीनं. याचं तोंड गप करण्याकरता म्हणली बागुलबुवा आला, आणि बागुलबुवा आल्या म्हटलं ते लागलं गप खेळायला, तिला ते फक्त गप करायचं होतं. तसं श्रुतीला सांगायचंय आपलं बोंबलनं गप करायचंय म्हणून तिला बागुलबुवा आला, मग गेला पुढं. आता आलाच नव्हतं तर गेला पुढं सांगायचं. त्या पुरुषाला आद्य सांगायचं कसं काय ते. मग आता हे आद्य म्हणण्याचं कारण काय नाही, आपल्याला कळण्याकरता त्याला आद्य म्हणावं लागतं. नाहीतर त्याला आधी म्हणायचं तर कोणाचे आधी म्हणणार. कालाला जर अतीत काल मानलं तर कालाच्या आधी म्हणता येईल ना. मग कालाला अतीत असतं का? मग कालाला भविष्य असतं का? काल जर अतीत म्हटलं त्याच्या अतीत काळ, त्या अतीत काल म्हटलं, भूतकाल म्हटलं तर त्या अतीत काल म्हणजे ते एक भूतकाल झाला ना. मग त्याला एक काहीतरी आधी बनवलं का नाही त्याची कुठं. पण जी गोष्ट संकल्पित असते, मनसंकल्पित गोष्ट असते, मनसंकल्पित गोष्टीला तुम्हाला त्याला आधी अंत असं काही सांगताच येत नाही ती गोष्ट. आणि म्हणून कालाला आधी नसतो, देशाला पण आधी नसतो, सृष्टीला पण आधी नसतो, आणि आज्ञानाला पण आधी नसतो. जिथं भासलं तिथं दिसलं. रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम झाला. आता कोणत्या मिनिटाला कधी सुरू झाला काय सांगते. दिसला त्यावेळी दिसला, ज्यावेळी तुम्हाला दिसला त्यावेळी दिसला ना. सृष्टीचं तसं आपली धारणा होत नाही, आपली शक्ती कमी पडते. सृष्टीची गोष्ट तशी सगळे संतांचे प्रमाण आहेत. गीतेमध्ये आलेत, संतांनी सांगितलेत, श्रुतीमध्ये आले, सूत्रामध्ये आलेत. स्वप्न सृष्टी म्हणजे स्वप्नवत. मग स्वप्न जर असं असेल फक्त क्षण मात्र, तर हे पण तसंच आहे. फक्त हिचा दीर्घकाल आहे, हिच्या वेगामुळे आपल्याला ती स्थिर आहे अशी वाटते, एवढा त्याचा अर्थ आहे. असो, अतीत काल म्हटलं तर त्याला आधी असतो, आणि ज्याला आधीच मिळत नाही तर त्याला आधी सांगणार कसं, असा प्रकार आहे. दाही दिशा म्हणतो. आता दाही दिशा कुठं, दिशेची कल्पना कुठं आली. अरे आधी सृष्टीचीच मुळात कल्पना आहे ती. त्या सृष्टीमध्ये कालाची केलेली कल्पना आहे ती, आणि कालाच्या मोजमापाने मग तुम्हाला दिशेची कल्पना केली आहे. मग काल असेल, दिशा असेल, देश असेल, ह्या सगळ्या सृष्टीच्या नंतर केल्या व्यवहाराकरता केल्या सगळ्या संकल्पना आहेत, आणि त्यामुळे त्याला आदी आणि त्याला अंत हे सांगणं फक्त समजून देण्याकरता. जिथून वृत्ती उत्पन्न झाली तिथूनच ही काय म्हणतो ते पुराणी प्रवृत्ती प्रसृती तिथंच आहे, आणि पुरुषाचं आद्यत्व तिथंच आहे. आपण समजायचं कुठं, आपल्याला जिथून सुरू समजलं तिथून समजायचं. तर आद्यविद्य त्याला काय नसतो, ते स्वप्नाप्रमाणे गोष्ट आहे. आणि म्हणून समजून देण्याकरता काय सांगलं फक्त अनादी. आणि म्हणून असो तो भाग. जर आधार नसतो त्याला आरंभ नसतो. जेथून मी, आणि मग तिथूनच पुराणी म्हणायची त्याला, आणि जिथून मी तिथूनच आद्य म्हणायचे त्या पुरुषाला. असं जाऊ देतं. तर असा जो पुरुष आहे तम एव. आता समजणे ती गोष्ट. तर लय तुमचं डोकं दुखायला लागतं. आता तुम्हाला समजण्याची प्रक्रिया सांगतो. आज्ञेने जीवाला समजून देण्याकरता ज्या परमात्म्यापासून ही विस्तारित पुराणी ही अनादी कालाची सृष्टीची परंपरा सुरू झाली, अशा त्या परमपरमेश्वराला, परमात्म्याला, तो जो कोण आहे तो आद्य पुरुष, कारण ज्याच्यापासून सुरू झाली ती, असं समजून देण्याकरता. तर अशा तो आद्य पुरुषाला शरणम प्रपद्ये, मी त्या पुरुषाला शरण आहे. का? हे जीवाच्या शक्तीच्या बाहेर आहे. भगवंताला शरणागती पत्करली आणि त्याचं सहकार्य जर झालं तरच माणसाला या संसार सागरातून, या भ्रमात्मक सागरातून, नसलेल्या संसारातून, संसार चक्रातून आपल्याला पार करून जाता येतं, असा श्लोकाचा अर्थ आहे. निर्माण मोहाजित संग दोषा, निर्माण मोहाजित संग दोषा, अध्यात्म नित्य विनिवृत्त कामा, अध्यात्म नित्य विनिवृत्त कामा.
द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैर् द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैर् गच्छन्त्यमूढा पदमव्ययन्तत् गच्छन्त्यमूढा पदमव्ययन्तत् निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्मुक्ता सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमव्ययन्तत् सुखदुःखसंज्ञैर्गच्छन् निर्माण मोहाजितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैः विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैः गच्छन्ति अमूढः पदम अव्ययम तत्. असे आहेत पद. अन्वय वरची ओळ सरळ आहे आणि खालची घेत असताना सुखदुःख संज्ञैः द्वंद्वैः विमुक्ताः असा आणि आमूढः अव्ययम तत् अव्ययम पदम गच्छन्ति. त्या अव्यय पदाला ते जातात. आत्तापर्यंत काय सांगितलं? पहिल्या म्हणजे हा 5वा श्लोक, 4था श्लोक आणि 3ऱ्या श्लोकात. 3ऱ्या श्लोकात त्या तत्वज्ञानाच्या अधिकाराला सुरुवात केली. मसंग श्रेष्ठेन म्हणजे याचा अर्थ दृढ वैराग्याने हा प्रपंचाचं मूळ छेदावं. नंतर पुढे आलो त्यानंतर तत्मार्गितव्यम. इथं ज्ञानाची प्रक्रिया सांगितली आणि ज्ञानाची प्रक्रिया सांगून नंतर तो ज्या पदाला गेला तो परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात तो येत नाही हे सांगितलं. आणि नंतर त्या पुरुषाला मी शरण गेलो हे सांगितलं. आणि असा परमपदाला प्राप्त झालेल्या पुरुषांची जी लक्षणं असतात ती लक्षणं या श्लोकामध्ये सांगायला सुरुवात केली. थोडक्यात पद प्राप्त झाल्याच्या नंतर त्याची जी लक्षणं असतात, थोडक्यात सिद्धस्य लक्षणं साधक सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधकाने आपल्या साधनाने. तर असे ते सिद्धाचे जे लक्षणं असतात तीच आपल्यासारख्या सामान्य जीवाचे सामान्य माणसाची साधनं असतात. आपण निर्माण होऊ शकत नाहीत आणि जितसंगदोष होऊ शकत नाहीत. मग काय करावं? तर त्याच्याकरता आपण त्या पद्धतीने प्रयत्न करणं याला ती साधना करणं असं म्हणतात. त्या पद्धतीने प्रयत्न करणं हीच आपली साधना असते. आज नाही होत्या केव्हा तरी एक दिवशी हळूहळू एक दिवशी त्या मुक्कामाला मनुष्य पोहोचतो. भगवान कृपण आहेत. आणि म्हणून इथं पहिलं पद आले आहे निर्माण मोहा. निर्गतः मोहा निर्माण मोहा. ज्याचा निघून गेला आहे मोह असं याला म्हणतात निर्माण मोहा. मोह याचा अर्थ मान म्हणजेच मान आहे ना. निर्मन मानन मोह 2 पद आहेत. तर मान याचा अर्थ आहे अभिमान. आणि अभिमान कशाबद्दलचा होतो? तो 2 ठिकाणी तयार होत असतो. एक अहम वृत्ती आणि एक मम वृत्ती. अहम आणि इदम 2 वृत्त्या असतात. तर पहिली गोष्ट अहम वृत्तीत कुठं? देहाच्या ठिकाणी, इंद्रियाच्या ठिकाणी आणि देहाच्या संबंधी ते इदम पदार्थाच्या ठिकाणी. तर देह तर मी असा अभिनिवेश करणे, माझे इंद्रिय याच्याबद्दल अभिनिवेश अभिमान धारण करणे आणि माझे जे देहाच्या संबंधी आहे त्याच्याबद्दलचा अहंकार धारण करणं असा तो मोह आणि मान असं असतात. म्हणजे थोडक्यामध्ये ज्यात अभिमान होतो. कसा अभिमान होतो? तो देहाच्या अभिमान. कशा देहाचा अभिमान होतो माणसाला? नुसता देहाचाच नाही. जर मूळ देह आहे पण देहाच्या ठिकाणी भगवंताच्या कृपेने किंवा आपल्या तुमच्या आमच्या पूर्वपुण्याने जर त्याला रूप मिळालं तर देहाच्या नंतर वरचा थर असतो मी रूपवान आहे.
त्याचा अभिनिवेश बाळगायला सुरुवात करतो. त्या देहामध्ये जर एखादी विद्या मिळाली तर त्या विद्येचा अभिनिवेश तयार करतो. त्या देहामध्ये जर एखादी कला मिळाली तर त्याचा अभिनिवेश तयार करतो. त्या देहाला जर एखादी संपत्ती मिळाली तर त्याचा अभिनिवेशनाचा अभिमान धारण तयार करतो. हे वरचीवर पुटं दिले जातात, हे वरचीवर पुटं दिले जातात. ते ज्या काळामध्ये अशा देहाच्या ठिकाणी अहम आणि त्या अभिमानाला धारण करणं असा जो अभिमान असतो तो अभिमान, थोडक्यात अहमवृत्ती, गर्व, गर्व आणि थोडक्यात त्याचं ज्ञान. मग त्याचं ज्ञान होणं याला म्हणतात अभिमन्यते अभिमान. हा थोडं स्वतःला सगळं मान्य केलं असतं अभिमन्यते असा असतो तो अभिमान. आणि तो कशाचा असतो? तो मुळामध्ये हे तमोगुणाचंच कार्य आहे. मान अभिमान ही गोष्ट मुळात तमोगुणाचं मूर्तिमंत रूप आहे, तो तमोगुणच आहे तो. आणि दुसरी गोष्ट असा जो मान आहे तो मान त्याचं कारण आहे अज्ञान. अज्ञानाच्या पोटामध्ये होतो अहमवृत्ती, त्यातून निर्माण होतो अभिमान. पण अभिमान कशाचाही होत नाही, अभिमान जागा शोधित असतो, हे पक्क लक्षात ठेवा. अभिमान पुष्ट जसं झाड पुष्ट होण्याकरता त्याला जल आणि मृत्तिका यांचा संबंध लागतो, तसा अहंकार पोषण्याकरता, अहंकार पुष्ट होण्याकरता जशी एखादी वेली असते, ती वेली आकाशात चालत नाही, त्या वेलीला चालण्याकरता एखाद्या वृक्षाचा आधार लागतो. तशी अहंकाराची जी वेली विस्तरित वेली होते, प्रफुल्लित होते, टवटवीत होते, धष्टपुष्ट होते, तिच्याकरता एखादा वृक्ष लागतो, एखादा आधार लागतो. मग आधार काय असतो? अहंकाराच्या विस्तरित होण्याकरिता हे आलं तुम्हाला. मग ज्ञान, जितकं ज्ञान मोठं तितका अहंकार मोठा, जितकी संपत्ती मोठी तितका अहंकार मोठा, जितकी विद्या मोठी, जितकी कला मोठी, जितकं सुंदर रूप, जे जे काही आपल्याला भगवंतानी दिले हे फार मोठमोठे पर्वत आहेत, हे फार मोठमोठे पर्वत आहेत. आणि या पर्वताला ओलांडून जाणं आपल्यासारख्याला ते झेपत नाही. ते गोष्ट महाराज सुटत नाहीत. काही जरी झालं, आपण किती प्रवचनाच्या गप्पा मारल्या तर मी कोणीतरी आहे तुमच्यात, मी बसलोय व्यासपीठवरती, मला जास्त कळतं असं वाटतं, हे वाटणंच तर वाईट आहे. हेच वाटणं माणसाला बंधन, यालाच म्हणतात अहंकार, यालाच म्हणतात अभिमान. वाटतंच ते. माझ्या शिष्याने मला घड्याळात बांधलं, मस्त मीच पाहतोय त्याच्याकडं. आता काय पाहतो त्याला, तर हाय तर बांधलं ते जागं करतं, ते जागं करतं. मग आता घड्याळ बांधणं असं तर ते असं आतून असलं नाही, मग असं इकडून फिरून दाखवायचं. असं कीर्तनाला गेलं का मग आता तर नाही फिरत, ते इकडून फिरून दाखवायचं, असं बाई माग करायचं, असं करायचं. हे कोणी सांगितलंय करायचं? ते निसर्ग इतका आहे तो. म्हणजे याने माझा अभिमान पुष्ट केला, करतोय का नाही ते? मग तुमचं काय नाही करीत. एक वेगळ्या पद्धतीत चष्मा घेऊ द्या, मुद्दाम काढणार, ते पुसणार बिसणार, असं विसं करणार, मग असं करून मग असं परत घालणार. काय रे, फक्त त्या चष्म्याला कोणीतरी त्या चष्म्याकडे पाहावं. पण तो चष्मा काय करतोय, त्याचा अभिमान घेऊन उठतो, तो पुष्ट करतोय. उदाहरण साधं असेल, पुष्ट करतो तो. मग सगळं त्याचं, ज्या काळात मोठी विद्या असते त्याचे चालण्याचे झोक, त्याचे बोलण्याचे झोक, संपत्ती मोठी असते ते चालण्याचे झोक. ज्यावेळी काही श्रीमंत माणसं असतात, काही विद्वान माणसं असतात, पण ती फार साधी भोळी ती फार, ती गोडाळ फार असतात. ती जी माणसं साधी भोळी दाखवत ते एक नंबरची गोडाळ असतात. ते खालमानीन गावतानी असतात. ते असं आहे, त्याला ते मुख्य म्हणतात. ते काय करतात, ही माणसं खाली पडून वर्षाचं माप घेतात. ती माणसं जे भोळेपणा, आमच्यात वारकऱ्यात फार तसे लोक आहेत, महाराष्ट्रात फार विचित्र लोक आहेत. मुद्दाम चोळा बोळा करणारे कपड्याचे, आणि माझे काय ते खूप साधं राहण्याचा प्रयत्न. का राहतो साधं? गंगेसारखं जीवन राहू दे, आहे तसं राहू दे ना, जसं आहे तसं राहू दे. तुला वाटलं तर बघ, माझे नको बघते, माझं आहे तसं असू दे, मोकळं राहू दे. पण तुम्ही असं गोंजरलं तरी अभिमान पुष्टच होतो, आणि असं गोंजरलं तरी अभिमान पुष्टच होतो. तुम्ही ज्या काळात मी काहीच घेत नाही, नाही मला काही कोणच चालत नाही, हे काय सांगतंय?
आणि मला काय पाहिजे, जो मला सगळं पाहिजे म्हणून त्याच्यापेक्षा हे फार वाईट आहे. मी कोणाचं काही घेत नाही. त्यागातला जो भोग, त्यागातला जो अभिमान आहे तो भयंकर असतो, तो जाता जात नाही. ती सात्विक वृत्तीतला असतो आणि हा रजोगुणी वृत्तीतला असतो. तो रजोगुण वृत्तीचा एक दिवस वीट येतो, पण सत्वगुण वृत्तीतला वीट येत नाही. आणि म्हणून जाऊ द्या, मुद्दा सांगायचा आहे, अभिमानाच्या पुष्टीकरता तो काहीतरी शोधतो आणि त्याला एकदा शोधलं, जितकं मोठं खोड झालं तितकं तो वेल चांगला चालतो. तुमची विद्या एवढी मोठी असेल, अहंकार तितका पुष्ट होतो. तो म्हणतो नाही माझं फार साध आहे, लोक त्यांचं फार साध आहे. ते साध असलं जीवर घेत, ते साध असलं जीव घेत असतं ते. म्हणजे जितकं ज्याचं जे मोठं तितका त्याचा अहंकार मोठा, आणि त्यातून तो अहंकार पुष्टच करतो, अभिमान पुष्टच करतो. पण तत्परिमार्गितव्यम, त्या पदाला गेलेल्या माणसाचा, त्या साधू संताचा म्हणा किंवा त्या महात्म्याचा हा अभिमान निर्गतः निघून गेला आहे. असा आहे तो अभिमानाची गोष्ट. आणि मोह, तर मोहाची गोष्ट काय असते ते, मोह याचा अर्थ एक प्रकारचा अज्ञान आणि अविद्याचा असते. मोह म्हणजे मूड, न कळणं, ते एक अज्ञानाचं असतं ते. मग अज्ञानात त्याचं पुढचं रूप काय, मग ते दुःख. असं कधी झालं का मोहातून कधी कोणाला सुख मिळालं? असं कधी होऊ शकत नाही. मोह हे माणसाला दुःखच देतं. आणि मोह काय, एक अज्ञानाचं बनलेलं एक मूर्त रूप, अज्ञानाचंच बनलेलं एक मूर्त रूप. आणि त्या अज्ञानाचं मूर्त रूप बनलेलं, त्यातून त्या अज्ञानामध्ये असणारे 3 गुण, त्या 3 गुणामधला असणारा तमोगुण, आणि तमोगुणाचं मूर्त रूप बनलेलं त्याला म्हणतात मोह. आणि मोह हा दुःखाची जननीच असते. मोह कोणताही असू द्या, चांगला बरा वाईट, तो मोह दुःखाला जन्म देतो. आणि मग ती गोष्ट तुम्हाला चुकत नाही. मग आता ते काय, देहाधिकाच्या ठिकाणी कुठं त्याची आत्मबुद्धी होईल आणि कुठं त्याला मोह होईल, ही गोष्ट सांगता येत नाही. मोह कुठेही नाही होत. सौंदर्याच्या ज्ञानात मोह होतो, सुरेख ज्ञानात मोह होतो, विरूप ज्ञानात मोह होत नाही, प्रतिकूल ज्ञानात मोह होत नाही. सुंदरता असेल, सुंदर फुल असेल, खाली वाकून तोडून घ्यायचे. सुंदरतेच्या, सौंदर्याच्या ज्ञानाने माणसाला मोह जन्माला घालतो. असं आहे. जे काय मूल फार सुंदर असलं ना, त्याचं माणूस रुकून पाहतो. स्त्री सुंदर असली, मूल सुंदर असलं, दागिना सुंदर असला, कपडा सुंदर, कोणती व्यक्ती, मनुष्य असेल, कोण्यातली जे सौंदर्य आहे ते सौंदर्य माणसाला पुन्हा पुन्हा पाहायला लावतं आणि पुन्हा त्याला भेटायला जे लावतं. नंतर आमच्या पवार साहेबाला तिकडं कुठं त्या जगन्नाथपुरीला गेला, कोणी मुसलमान भेटला होता, इथून ते फोन करायचं आणि ते फोन करायच्याला का, त्याचं काहीतरी सौंदर्य जाणवलं, ते पकडून ठेवतं माणसाला. झाला मोह, केला त्याला फोन. काय घेणं का देणं काय असं करणं असं, पण त्यातल्या सुरक्षतेचं ज्ञान ते माणसाचा मोह निर्माण करतं. आणि मोहाच्या पोटामध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासात आपला अनुभव कशाचा मोह झाला. अरे कुत्र्याच्या पिलाचा आहे मोह होतो, मांजराच्या पिलाचा आहे मोह होतो. कुत्र्याच्या आणि मांजराचा जर मोह होतो तर स्वतःच्या मुलाचा मोह होणार नाही का? आणि मुलाचा मोह झाल्यानंतर मुलाचा त्याच्या नाताचं होतं त्याला, मग त्याचा होतो ते सोडा, मग जड पदार्थाचा होतोय. एखादी नवीन गाडी जर घेतली, तिला पुसू बायकोचे लुगडे संपले, याचे कपडे संपले, पण ते मग का, त्या गाडी जर खटारी असली तर मग पुशील का? मग तो गाडीतली सौंदर्य जे आहे ते सौंदर्याचं ज्ञान त्याला पुसायला होते. ते सौंदर्य त्याला मोह करतंय. कुत्र्याच्या पिलातली सुंदरता, मांजराच्या पिलातली सुंदरता, लेकरातली सुंदरता असेल, देहातली सुंदरता असेल, पुष्पातली सुंदरता असेल, सौंदर्याचं ज्ञान माणसाला मोह जन्माला घालतो. आणि जिथं मोह झाला, एक गोष्ट 100, जिथं मोह निर्माण होईल त्याला केव्हा तरी तुटण्याचा प्रसंग आहेच. जिथं मोह झाला, एक तर हा तरी जाईल का तो तरी जाईल. मोहाचा विषय असणारी वस्तू तरी नष्ट होईल, किंवा मोह ज्याच्या आश्रित राहिला ती व्यक्ती तरी नष्ट होईल, केव्हा तरी त्याला वियोग आहे का नाही. आणि वियोग होणं, त्यातूनच दुःख निर्माण होतं. वियोग होणं, अरे फुल सुकणारच आहे, मूल मोठं होणारच आहे,
मी त्यात एक ते मुळीतला म्हणलो होते, तू मोठा नको उघडे म्हणलं, तू तू तसंच राहिला. आता ते मोठं टोनग्यासारखं झालं, त्याला हाणता येणं थोडं, ज्याला जास्त कामही सांगता येणं. तिथला जो त्यातला मोह असतो तो त्यातून त्या वेळ तो नंतर नष्ट होऊन जातो ना तो. जाऊ द्या, लय विस्तार झाला. तर असा जो मोह आहे, तर मोह याचा अर्थ मोहचं ममतेचं स्वरूप असतं. ममता कुठं होते? आपल्या मातेबद्दल होते, पित्याबद्दल होते, बंधू होते, ते बहिणीबद्दल होते, घराबद्दल होतो. मोह कोणाचा होईल? म्हशीच्या शेणाबद्दल पण मोह होतो. कशाचा मोह होता? कोणला कशाचा मोह होतो? कोंबड्या कापल्या ते पकड. कोणाला कशाचा मोह होईल हे काय गोष्ट सांगता येत नाही. आणि म्हणून असा जो मोह आहे, थोडक्यात त्या पदार्थाच्या ठिकाणी ममत्व निर्माण होणं, आणि ते जो तो मोह असतो तो मोह हा माणसाला मूड बनवत असतो. मोहा माणसाला, जाऊ द्या त्याचं कवर सांगत बसतो तुम्हाला. मग असा जो मोह असतो, मेन मुद्दा सांगायचा राहिला, तर असा जो मोह असतो तो मोह अहमच्या ठिकाणी, आणि मोह होतो तो इदमच्या ठिकाणी. मग अहमच्या ठिकाणचा आणि इदमच्या ठिकाणचा, मग दोन्ही गेलं तर निर्माण मोह. दोन्ही ठिकाणचे गेला पाहिजे. एका ठिकाणचं, आता एका दिवसामध्ये लय सुंदर आहे त्याचा, आता घर लय गेलं, घरच विकलं, आता तिथं गेलं ते, पण इदमचा मोह गेला. गाडी विकली, गाडी फुटली, मूल मेलं, फुल तुटलं, हे इदमचा मोह गेला. पण अहमचा राहिला ना. अहमबद्दल जो मोह होता ना, तो माझं होतं भूतकाळातलं तरी डोक्यात घेऊन बसतोय की नाही तो. मग जसा इदमचा मोह, इदम कळलं ना आपल्या संबंधितले पदार्थ, इदमचा मोह जसा जातो तसा अहमचा मोह गेला पाहिजे. आणि इदम आणि अहम या मोह असतो तो वृत्तीच्या ठिकाणी. मग ज्या काळात इदमतेचा मोह झाला म्हणजे काय, त्या पदार्थावर मोह होतो असं नाही, तो पदार्थ निमित्त होतो. मोह होतो तो वृत्तीलाच होतो. इदमतेचा मोह झाला तो वृत्तीला झाला, आणि अहमचा मोह झाला तो वृत्तीला झाला, आपल्याच वृत्तीला झाला. मग इदम इत्थम अहम याबद्दल मोह निर्माण होतो, तो वृत्तीच्या ठिकाणीच होतो. मग निवृत्त कुठं करावं लागेल? तो वृत्तीच्या ठिकाणी निवृत्त करा. ज्या काळात वृत्तीच्या ठिकाणी इदम आणि अहमचा मोह निर्माण होतो, मग त्यालाच म्हणतात तो त्या काय म्हणतो आपण, त्या तत्पदाला पोहोचला. आणि तत्पदाला पोहोचलेल्या माणसाचा अहम आणि इदम हे दोन्ही मान आणि मोह निर्गतः निर्माण मोहा, निर्गतः मान हा निराभिमान, आणि निर्गतः मोह निर्मोह असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून इदम आणि इत्थम हे दोन्ही जाणे. मग गेल्याच नंतर पुन्हा येणे, पुन्हा बोलायचं आहे का त्यांना? नाही. गेलं तर पुन्हा तो येणारच नाही. मग येणार नाही, जर पुन्हा आलाच नाही तर मग त्याला निर्माण मोह, नाही तर घातला ना आला पुन्हा, मग त्याला काय? असा निर्माण मोह, अहम भाव इदम भाव जाणं त्याला म्हणतात. असं ते, तर असं तो पहा, निर्माण मोह जितसंग दोष. तो जितसंग दोष, जितसंग दोष येतात. ठेवू काही तास झाला ना, थकवा आल्यासारखा झाला. मग लय वर म्हणून ओढत तर मग चांगलं नाही व्हायचं. ते उरलेला विषय उद्या घेऊ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठाल विठाल विठाल.